गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. सकाळचे 6 वाजले आहेत आणि आपण आहोत आरंबोल येथे. आपल्या हॉस्टेलवरनं आपण निघालेलो आहोत. बघूया बीच किती दूर आहे. साधारण 1 किलोमीटर दाखवत आहे गुगलवर. सकाळीचा नजारा आहे, धुकं दिसतंय. सूर्योदय अजून झालेला नाही पूर्णपणे आणि आपण सकाळी सकाळी निघालो आहोत एक्सप्लोअर करायला बीच. आणि बघूया काय काय मिळतंय. हॉटेल्स पण बंद आहेत सगळे. 6 वाजले सकाळचे. गुड मॉर्निंग. सोलो ट्रॅव्हल्सचा आपला पहिला दिवस. काल रात्री आपण साधारण 10:30 वाजता आरंबोल येथे पोचलो आहे, ज्या हॉस्टेलला आपण बुक केलं होतं तिथे. आणि आता सकाळी 6 वाजता आपण निघालो आहे बीचकडे. बघूया काय एक्सप्लोअर करता येतं आज. आरंबोल येथे हॅपी पांडा या हॉस्टेलला मी थांबलो होतो. तिथून साधारण 1 किलोमीटर पायी चालत आल्यावर समुद्र किनाऱ्यापर्यंत पोहोचलो आणि येथे पोहोचताच थोड्या पावसाच्या थेंबांनी आपलं स्वागत केलं आणि मी फायनली ह्या बीचवर येऊन पोहोचलो. अतिशय प्रसन्न वातावरण होतं. समुद्राच्या लाटांकडे बघून लहानपणीची पाठ्यपुस्तकातली एक कविता आठवली. घननीळ सागराचा घननाद येत कानी, घुमती दिशा दिशात लहरी मधील गाणी. चौफेर सूर्यज्वाळा वारा अबोल शांत, कोठे समुद्र पक्षी गगनी फिरे निवांत. आकाश तेज भारे मांडावरी स्थिरावे, पटकी चुकार होडी लाडात संत धावे. वाळूत स्तब्ध झाला रेखाकृती किनारा, जवळी असून पाणी अतृप्त तो बिचारा. जलधी बरोबरीचे आभासमान नाते, त्याची न त्यास धरती संकेत फक्त खोटे. सानिध्य सागराचे आकाश पांघराया, परिसाथना कुणाची अस्तित्व सावराया. परिसाथना कुणाची अस्तित्व सावराया. कोणाला कोणाला ही कविता आठवते मित्रांनो, कमेंटमध्ये मला नक्की सांगा. खूप धुकं पसरलं होतं. थोडी थंडी देखील वाटत होती. गोवा आणि महाबळेश्वर जणू एकाच जागी मी अनुभवत होतो. अतिशय सुंदर फिलिंग्स होत्या त्यावेळी. आय लव्ह गोवा आरंबोल हा बोर्ड या ठिकाणी बघितला. त्यानंतर पुढे निघालो. आपल्या फोनचं सॅमसंग हेल्थ ऑन केलं आणि चालायला सुरुवात केली. चालताना लक्षात आलं की एक बोट किनाऱ्यावर आली होती आणि ती लोक तिला सरळ करण्यासाठी स्ट्रगल करत होते. मग मागे पुढे न बघता मी त्यांच्या मदतीसाठी सामील झालो. झालं तर पाहिजे त्या साईडला घेऊ. मी डायरेक्ट ते ओंडके घेऊन पाण्यात चाललो होतो. मग मी भिजेल म्हणून त्यांनी मला बाहेर जायला सांगितलं आणि मला फक्त बेसिकली ते ओंडके आणून तिथे ठेवायचे होते, एवढीच मदत करायची होती. बऱ्याच वेळेला आपली तक्रार असते की मासे खूप महाग असतात, परंतु बघा मित्रांनो किती मेहनत आहे या कामासाठी. पण लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय शिवराय, जय महाराज.